नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवी मुंबई पोलीस मुख्यालय या इथे आलेलो आहोत। इथे MPSCतून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आज PSIचं ग्राउंड होतं। खरं तर हे ग्राउंड 26 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि आता मुलींचं ग्राउंड चालू आहे। तर आपण इथे ज्या मुली ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे किंवा ज्यांचं ग्राउंड उद्या आहे त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत। मला आशा आहे निश्चितच आपणाला यातून योग्य ती माहिती मिळेल आणि आपणाला तयारी करत असताना कशा प्रकारे तयारी करता येईल याविषयी आपल्याला माहिती मिळेल। तर मॅडम, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। मी अमृता विनीनाथ गायकवाड। मी आत्ताच 2022चं फिजिकल दिलेलं आहे। तर हे माझ्यासाठी पहिल्यांदा खूप चॅलेंजिंग होतं। सध्या तर मुलींना 60 मार्क्स मिळवणं जरा कठीण होतं, पण आपण जर हार्डवर्क केलं, गेले 5 महिने आम्ही अंकुश घुगे सरांकडे कोचिंग करत आहोत, म्हणजे हे घेत आहोत, ट्रेनिंग घेत आहोत। तर त्यांनी आम्हाला खूप गाईड छान केलं आणि त्याच्यामुळे आज मला 76 मार्क्स मिळू शकले आणि मी क्वालिफाय झाले। मॅडम, तुम्ही कुठून आलात? मी पुण्यावरून आलेले आहे। अच्छा, पुण्यावरनं मग सकाळी 5:45ला इथे ग्राउंड होतं। तर काय इथे नियोजन राहण्याचं? आम्ही इथं कालच आलो होतो मॉर्निंगला, एका हॉटेलचं बुकिंग केलेलं होतं, तिथे स्टे केला आम्ही। आणि मॅडम, तुम्ही मूळच्या कुठल्या आहेत? मी सोलापूरची। सोलापूरच्या। आणि पुण्यामध्येच तयारी करता? हो, पुण्यामध्येच तयारी किती म्हणजे या ठिकाणी ज्या आज ग्राउंडच्या ठिकाणी आलात इथपर्यंत पोहोचायला तुम्हाला किती वेळ लागला? ॲक्च्युली ही ॲड आहे ना आमची 2022ची आहे। त्याच्या अगोदरपासून आम्ही प्रिपरेशन करत होतो प्रीसाठी, मेन्ससाठी। तर ह्या प्रोसेसमध्ये खूप वेळ गेला। मेन्सचा रिझल्ट लावायला पण टाईम लागला, परत त्याच्यानंतर ग्राउंड व्हायला पण गेले 5-6 महिने झाले आणि त्याच्यामुळं भरपूर 1-1.5 वर्ष 2 वर्ष जवळपास गेले आमच्या ह्याच्यामध्ये। निश्चितच। याआधी कोणती मेन्स दिली का मॅडम? हो, याआधी पण मी STI ASO PSIची मेन्स दिली, राज्यसेवेची पण मेन्स दिलेली आहे। ओके। आणि त्याचा अभ्यास कसा केला होता, एक थोडक्यात सांगाल का? हे पहिले तर आपलं टाइम टेबल, आपलं शेड्यूल असलं पाहिजे ना व्यवस्थित। कुठल्या सब्जेक्टमध्ये आपण वीक आहोत ते आपण स्वतः शोधलं पाहिजे ना, दुसऱ्यांशी कम्पेअर करण्यापेक्षा स्वतः आपले विकनेस शोधा आणि त्याला स्ट्रॉंग बनवा, तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल। ओके, धन्यवाद मॅडम। यानंतर आपण इथे दुसऱ्या मॅडम आहेत, त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत। तर मॅडम, आज तुमचं ग्राउंड होतं? हो, माझं ग्राउंड होतं 2022चं। ओके, सर्वप्रथम सांगा तुम्ही कुठून आला? मी लातूरवरून आलेली आहे। माझं नाव यज्ञजिता गणपती एडले आणि मी कोचिंगसाठी पुण्यात होते। अंकुश घुगे सरांकडे आगाशी अकॅडमी म्हणून आहे, तिथं कोचिंग केलेलं आहे। अंकुश घुगे सर हे नाव मी बऱ्याच जणांकडून ऐकतो। ते काय फिजिकलचं ट्रेनिंग घेतात का लेक्चर्स वगैरे? नाही, फक्त फिजिकल ट्रेनिंग घेतात आणि आमचे PTचे कोच म्हणून मी त्यांचा पूर्णपणे धन्यवाद म्हणू शकते त्यांच्यासाठी। ऑनलाईन कुठे? सारसबागेला? नाही, स्वारगेटला गुलटेकडी एरियामध्ये आहे। ओके ओके। बरं, मला सांगा, आजचं जे ग्राउंड झालं त्याच्यामध्ये एकूण किती इव्हेंट आहेत? एकूण 3 इव्हेंट आहेत। पहिला 400 मीटर रनिंगचा असतो, 1:15 टायमिंग आउट ऑफ आहे। नंतर सेकंड असतो गोळा, जो की 6 आउट ऑफ आहे। आणि थर्ड असतो लॉंग जम्पचा, जो की मुलींसाठी खरंच खूप डिफिकल्ट आहे, पण इझिली होते। पोरींनी कॉन्फिडेंटली दिला तरी बेस्ट इव्हेंट मिळत आहेत। सगळे स्टाफ वगैरे सगळं कोऑपरेटिव्ह आहेत, कोणी काय ओरडत वगैरे नाही आहे किंवा आपला डिस्टर्ब नाहीत करत, सगळे सपोर्टिव्ह आहेत। निश्चितच लांब उडीचा जो इश्यू आहे तो पहिल्यापासून चर्चित आहे, त्याच्यामुळे मला वाटते पोलीस भरतीमध्ये पण ती लांब उडी कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि आता फक्त PSIमध्ये तेवढी आहे। तर मॅडम, मला सांगा, तुम्ही जेव्हा मेन्स क्लिअर करून इथपर्यंत आलात, तर थोडक्यात सांगा मेन्सची तयारी कशी करायची? पहिली कन्सिस्टन्सी, कॉन्फिडेंट राहणं आणि रिलॅक्स शेड्यूल आपलं बनवून जे की आपल्याला सुटेबल आहे तसं करायचं। आता तुम्ही पुण्यामध्ये राहतात, तर पुण्यामध्ये तुमचा दिवसाचा शेड्यूल कसा असतो? दिवसाचा शेड्यूल, माझा शेड्यूल तर सगळ्यांपेक्षा थोडासा ऑड असेल किंवा नसेल मला माहिती नाही। माझा मॉर्निंग स्लॉट असतो, तो माझ्यासाठी क्रीम स्टडी म्हणून मी यूज करते। दुपारच्या स्लॉटमध्ये थोडंसं रेस्ट वगैरे किंवा रिलॅक्सेशन पिरियड असतो। इव्हनिंगला 11-10 पर्यंत ठीक असतो। जास्त लेट 11 नंतर वगैरे मी कधी नाही बसलेली। मॉर्निंग 4 पासून सुरू होतं। 4 ते निश्चितच पुण्यामध्ये 24 तास लायब्ररी चालू असतात आणि त्यात गावाकडून आलेली असल्यामुळे मला सकाळच्या मॉर्निंग स्टडीचा सवय आहे पहिल्यापासूनची। माझ्या पॅरेंट्सनी तेवढ्यासाठी मेहनत खूप घेतली। ओके। निश्चितच पॅरेंट्सची मेहनत असते आणि मुलींना या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी पॅरेंट्सला किती कष्ट करावे लागतात याची जाणीव असे आपल्याला असेल। मॅडम, तुम्ही नवीन मुलं जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना काय सांगू इच्छिता? नवीन मुलांसाठी मी सांगू शकते की माझा हा पहिलाच मेन्स नंतर क्वालिफाईंग असलेला पहिला अटेम्प्ट आहे। सगळ्या स्पर्धा परीक्षेतून माझा हा मेन्स म्हणजे एवढ्यापर्यंत येणं पहिला अटेम्प्ट आहे। कॉन्फिडेंटली राहिलं, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला, कन्सिस्टन्सी राहिली की काही नाही, सगळं शक्य आहे। एवढेच अवघड इव्हेंट असताना पण बेस्ट परफॉर्म करत राहिला, आपल्या स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा, जिद्दीने करायचं, बेस्ट होतं। गुड फूड, गुड स्लीप आणि प्रॅक्टिस इज गुड, मेनली गुड। ओके। तर थोडक्यातच मॅडमने ईट, स्लीप आणि स्टडी हा मंत्र आपल्याला दिलेला आहे। तर आज या ठिकाणी PSIचं जे ग्राउंड होत आहे
त्याच्या अपडेटसाठी आपण इथं आलेलो आहोत. अजून काही विद्यार्थी मिळतात त्याच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू.